महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होऊन जवळपास आता 2 महिन्याच्या वर कालावधी होत आला आहे. संपूर्ण राज्य अतिवृष्टीग्रस्त झालं आणि अशा ठिकाणी अहवाल आता या खरं म्हणजे 2 महिन्यामध्ये राज्य सरकारकडे आलेला असावा किंवा प्राथमिक अहवाल हा तर महिन्याभराच्या आतच सरकारकडे पोहोचलेला असतो. आणि तो अद्याप तो राज्य सरकारने हा अतिवृष्टीग्रस्त भागाचा आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक पाणीचा अहवाल अद्याप तो केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी माहिती माननीय कृषी मंत्री शिवराजसिंह पाटील यांनी लोकसभेमध्ये दिली. हे अत्यंत चीड आणणारी बाब आहे, अत्यंत गंभीर आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांच्या विषयीचे आस्था दाखवतात आणि दुसऱ्याविषयी प्रस्तावच केंद्राकडे गेला नाही, ही अनास्था बरोबर नाही आहे. केंद्राने आपलं राज्य सरकारने तातडीने या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवून केंद्राची मदत मिळवून घ्यावी. हर्षवर्धन सपकाळे यांनी मुख्यमंत्री यांना जल्लाद, गजनी असे उपमा दिले. हर्षवर्धन यांनी जे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना जल्लाद आणि गजनी वगैरे सारख्या उपमा दिल्या, हे योग्य नाही आहे. शेवटी पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधानाचं आपले मतभेद असले तरी अनादर करता कामा नये. मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांचाही अनादर होता कामा नये. वाद असतात, विवाद असतात, परंतु अशा शब्दाचा उपयोग करणं अत्यंत गैर आहे. आज कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, पण तरीसुद्धा केंद्रात मंत्री असलेल्या रक्षाताईंना पोलीस ठाण्यामध्ये जावं लागतंय, तिथे 2-3 तास थांबावं लागतंय. याकडे तुम्ही कसं बघता? दिवसभराचं वातावरण जे गुंडशाहीचं आणि दडपशाहीचं होतं, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी झालेलं होतं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावर राहिलं पाहिजे, त्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहणं गरजेचं होतं आणि यासाठीच रक्षाताई त्या ठिकाणी गेल्या होत्या. इथे विजय कोणाला मिळेल असं वाटतंय तुम्हाला? जे काही मतदान झालं, तुम्ही म्हटलंय की दडपशाहीमध्ये झालंय, सगळं झालंय, तर कोणाचा विजय होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, विजय तर नक्कीच भाजपाचाच होईल असं याच्यातनं चित्र दिसतं आहे, पण आता ते शेवटी निवडणूक आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती दडपशाही, गुंडगिरीचा आरोप केला आहे, त्याविरुद्ध त्यांच्याकडनं सुद्धा आपल्यावरती किंवा रक्षाताईंच्या कार्यकर्त्यांवरती अशाच पद्धतीचे आरोप केले गेलेले आहेत. बोगस मतदानाचा आरोप केला गेला आहे. जे बोगस मतदान पकडलं गेलं आहे ते शिवसेनेच्या शाखा प्रमुखाचा मुलगा आहे आणि दुसरे कट्टर शिवसैनिक आहे. म्हणजे त्यांच्याच लोकांनी या ठिकाणी बोगस मतदान केल्याचं आहे. तो शाखा प्रमुखाचा मुलगा आहे हे तर सिद्धच आहे, शिवसेनेचा मुलगा आहे तो. मग बोगस मतदान आम्ही केलं का त्यांनी केलं? आणि बोगस मतदान केलं असेल तर त्यांनी तक्रार करावी ना, किंवा गुंडगर्दी रक्षाताईच्या माणसांनी केली असेल तर त्यांनी तक्रार करावी. रिसर्च जशी आम्ही केली आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग सीट, तरी त्यांना तक्रार करायला कोणी मनाई केलेली आहे.